हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, DMER पदभरती 2025मध्ये जी 17 पदांसाठी जी पदभरती सुरू आहे, ओके, त्याच्या ज्या परीक्षा झाल्यात, ओके, त्यानंतर नॉर्मलायझेशनची एक आपल्याला परिपत्रक बघायला मिळालं होतं आणि आत्ता सध्या गुणांकन यादी म्हणजेच ह्या एक व्हॉट वी से एक प्रकारच्या याद्या आलेल्या आहे. ओके, याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द मेरिट नाही आलेलं आहे, फक्त त्यांनी जस्ट तुम्हाला काय दिलेले आहे की एक लिस्ट दिलेली आहे, स्टेटमेंट ऑफ मार्क्स म्हणू शकतो याला. ओके, यानंतरची पुढची प्रोसेस काय असेल ते बघून घेऊ आपण. यामध्ये बघू शकता सरळ सेवेने तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील पदासाठी स्पर्धा परीक्षा 2025मध्ये जे झालेल्या गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबत. ओके, यामध्ये बघू शकता जवळपास 17 आपल्या पोस्ट होत्या. याच्यामध्ये 17 पैकी 14 संवर्गातील पदाची गुणांकन यादी आता या वेबसाईटवर आलेली आहे. ओके, उर्वरित 3 आहेत, जसे की याच्यामध्ये समाजसेवा अधीक्षक, औषध निर्माता अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या ज्या एक्झाम्स होत्या भरपूर मल्टिपल सेशन्समध्ये झाल्या होत्या, भरपूर वेगवेगळ्या सेशन्समध्ये झालेल्या. सो याला थोडा वेळ लागणार आहे, जवळपास 1 or 2 वीक्समध्ये बाकीच्यासुद्धा 1 ते 2 आठवड्यामध्ये बाकीच्यासुद्धा ज्या उरलेल्या 3 ज्या याद्या आहेत त्यासुद्धा येऊन जातील. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, नेक्स्ट स्टेप जी असणार आहे. ओके, आता यामध्ये बघून घेऊ आपण कुठल्या कुठल्या याद्या लागलेल्या आहे. लॅबोरेटरी असिस्टंट कम रिपोर्ट, ओके, लायब्ररी असिस्टंट, लोअर ग्रेड 1 स्टेनोग्राफर, फिजिओथेरपिस्ट, एक्सरे टेक्निशियन, असिस्टंट लायब्ररियन, डेंटल टेक्निशियन, डायटिशियन, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर, ओके, ड्रायव्हर कस्टम्स, देन ECG टेक्निशियन्स, देन हायर ग्रेड स्टेनोग्राफर. ओके, असे टोटल हे 14 पदांची आपल्याला इथे लिस्ट बघायला मिळत आहे. ओके, आता यापुढे काय होणार, यापुढे तुमची मेरिट लिस्ट लागेल, पदानिहत मेरिट लिस्ट लागणार. ओके, मेरिट लिस्ट म्हणजे हे जे लिस्ट बघितलं तुम्ही, तर तुम्हाला जस्ट तुमचं नाव आहे आणि तुम्हाला किती मार्क्स भेटले ते तुम्हाला कळत आहे. ओके, नंबर ऑफ कॅन्डिडेट किती बसले होते, तुमचं नाव, ओके, तुम्हाला किती मार्क भेटले तेच याच्यामध्ये दाखवत आहे. बट हा तुमचा हे ज्या लिस्ट डाउनलोड केल्यानंतर जे मिळतं ते तुमचं मेरिट लिस्ट नाही आहे, या मेरिट नंबरप्रमाणे नाही आहे. मेरिट लिस्ट तुमची आता पुढे लागणार आहे. ओके, साधारणतः मी तुम्हाला 1 ते 2 आठवडा बाकीच्या 3 पदांची लागेल. ओके, जवळपास त्या दरम्यानच यांचीसुद्धा मेरिट लिस्ट लागू शकते. ओके, पुढचे 15 दिवसामध्ये आपण पकडून चालू की याच्या सगळ्यांच्या मेरिट लिस्ट येतील. मेरिट लिस्ट म्हणजे काय म्हणू शकतो, आपल्याला एक प्रकारे नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असे जे कॅन्डिडेट्स आहेत, ओके, ते तुम्ही करू शकता. आता बऱ्याचदा म्हणाल की नाही सर आम्ही एक्सेलमध्ये वगैरे करून आम्ही करूया, बट मला असं वाटतं की ऑफिशियली सगळ्या गोष्टी येऊ द्या, तुम्ही करून बघू शकता एक्सेल शीटमध्ये वगैरे, त्याला खालतीवरती नंबर 1 पासून शेवटच्या नंबरपर्यंत. ओके, आणि त्यानुसार तुम्ही जे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ती बघा. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुमच्या पदाशी, जसं आता ECG टेक्निशियन आहे, तर ECG टेक्निशियनच्या किती पदं आहेत, ओके, कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे किती पदं आहेत, त्यानुसार तुम्ही इथे तुम्हाला माहिती पडून जाणार. ज्यावेळी मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 हे कॅन्डिडेटनुसार आपल्याला कळेल. ओके, आता मला याच्यातच एवढंच म्हणायचं आहे की जस्ट एक 15 दिवस थांबा. 15 दिवसामध्ये एक मेरिट लिस्ट येणार. मेरिट लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मी ऑलरेडी DMERवर एक DMER परीक्षेसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील याविषयी मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. लर्न नेक्स्ट नर्सिंग चॅनलवर बघू शकता. 2023च्या भरतीमध्ये, 23च्या भरतीमध्ये फक्त एकमेव लर्न नेक्स्ट नर्सिंग होतं की जे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन DMER विषयी सांगत होतं. ओके, आतासुद्धा मी सांगतो आहे, पण सध्या DMER विषयी माझे व्हिडिओ फार कमी आहे, कारण DMERमध्ये जी स्टाफ नर्सची जी वॅकन्सी आहे ती लवकरच येणार असे म्हणतात, बट मला अजूनही खात्री नाही. एक साधारणतः त्याला वेळ लागू शकतो, पुढच्या वर्षीच जाऊ शकते ती स्टाफ नर्सेस पदाची जी रिक्रुटमेंट आहे ती. ओके, मला जे पण इन्फॉर्मेशन चांगली मिळाली DMERवर डेफिनेटली मी तुमच्याशी शेअर करेन. तुम्हाला आता एवढंच सांगेन की हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट तुम्ही, तो व्हिडिओ आहे माझा ऑलरेडी केलेला. ओके, तुम्ही स्टाफ नर्स असा की इतर कुठलेही पदं असा आपल्या DMERचे, ओके, त्या सगळ्यांसाठी सगळे डॉक्युमेंट्स समान लागतात. ओके, जस्ट आता लॅबोरेटरी टेक्निशियन असाल तर लॅबचे रिलेटेड तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, तुमचे गुणांक, जे मार्कशीट्स आहे, तुमची डिग्री आहे ते लागेल. ओके, बाकी सगळं जसं एक्सरे आहे, डेंटल आहे, सगळे आपापल्या पदाशी निगडीत ज्या डॉक्युमेंट ते लागतील. आणि बाकी सगळे जसं नॅशनॅलिटी आहे, डोमेसाईल आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर तुमचं देन MSCET सर्टिफिकेट असेल, कम्प्युटर सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, हे सगळे सर्टिफिकेट लागणार आहेत. ओके, आणि तुमची डिग्री, तुमचे 4 वर्षाचे मार्कशीट्स, ओके, तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागत असतात. ओके, आय होप सो तुम्हाला डेफिनेटली तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा व्हिडिओ बघा, तुम्हाला भेटून जाणार त्याच्यामध्ये DMER शी रिलेटेड. ओके, सो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो आणि
जे स्टाफ नर्स आणि CHOसाठी जे प्रिपरेशन करत आहेत त्यांनी लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲपवर जाऊन कोर्सेस चालू आहेत, टेस्ट सिरीज अँड ऑनलाईन क्लासेस, ते तुम्ही परचेस करू शकता. नॉर्सेटची तयारी करायची आहे तुम्हाला, ESIC RRBची तयारी करायची, तिथेसुद्धा त्याचेसुद्धा क्लासेस सुरू आहेत, ते सुद्धा तुम्ही बाय करू शकता. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.